झेडपी निवडणुकीचं बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे। आजच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीची ही घोषणा होणार आहे। अखेर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निवडणूक जाहीर होणार आहे। झी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आलेली आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींची निवडणूक आज जाहीर केली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोग आज हा कार्यक्रम जाहीर करेल। 10 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक कार्यक्रम संपवला जाणार आहे। 50%च्या आत आरक्षण मर्यादा असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये ही निवडणूक लागणार आहे आणि आजच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे। निवडणूक आयोग आज या निवडणुकांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार असल्याची महत्त्वाची माहिती झी 24 तासवर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने कालच मोठा निर्णय दिलेला होता आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा आजच होणार असल्याचं कळतंय। किती टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। पंचायत राज व्यवस्थेमधील त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका ह्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या गेलेल्या होत्या आणि त्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता हे संपूर्ण ग्रामीण भागाला लागली होती। परंतु आज अखेर या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होत आहेत। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीची निवडणूक ही आज जाहीर होणार आहे। राज्य निवडणूक आयोग कडून ही आज निवडणूक जाहीर केली जाईल, कारण जे 50%च्या आत आरक्षण मर्यादा आहेत अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्याचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते। त्यामुळे ज्यांची 50% मर्यादा आरक्षणाची ओलांडली गेलेली आहे त्या जिल्हा परिषदांचा निवडणुका हा कार्यक्रम हा नंतर जाहीर केला जाईल। तिथल्या आरक्षणच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं आदेशाचं पालन केलं जाईल आणि त्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या नंतर लावल्या जातील। परंतु ज्यांचे 50%चे आरक्षण कमी आहे 50%पेक्षा त्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीची निवडणूक आज जाहीर केली जाणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत हा निवडणूक कार्यक्रम पूर्णतः संपवला जाणार आहे। त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका संपताच याच निवडणुकांचं रणधुमाळी सुरू होणार आहे आणि संपूर्ण ग्रामीण भागासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे, कारण अनेक वर्ष या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या गेल्या नव्हत्या। त्यामुळे एक उत्सुकता होती की ह्या निवडणुका कधी लागणार। अखेर आज निवडणूक जाहीर केली जाणार आहे। हो, नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।